काहीतरी करा मुलांसाठी. अडचण आहे अन्नदा तू बनसोडीला ऑलरेडी आहे ना दादा, मी तुम्हाला मेसेज दाखवतो. एवढ्या पोरांचे मेसेज आहेत ना, कमीत कमी 25 ते 30 पोरं आहे ना म्हणतात ते. जर का नाही ना आमचं आयुष्यात संपलं, खरंच मरतील पोरं. तुम्ही दादा शिंदे साहेबांना त्यांना फोन करा, काहीतरी करा. पोरं सुसाईड करायला 15 दिवस सगळंच होतंय दादा. अभिमन्यू पवार करता आलं थोडं पोस्टपोन जर झाली, एवढी 15 दिवस मिळाले. हो नाही दादा, तुम्ही केलं अभिमन्यू पवारचं म्हणणं आता नाही गेलं. मुख्यमंत्र्यांशी बोलून बघतो. मी 5 इंटरव्ह्यू स्वतः दिले. मी स्वतः 5 इंटरव्ह्यू दिले. मला जर आता सांगा तुमची माया नसती मी केला मला नाही दादा. दादा अभिमन्यू पवारला अजून एकदा फोन करून बघा ना. कसं करणार दादा? ते म्हणतात नंतर करतो, नंतर कसं करतो सांगा. एवढे पोरं नाही येत. आम्हाला तर नाही देत यार. एकाचं नुकसान झालं तरी नुकसान होतं म्हणतात तुम्ही, आणि 13,000 पोरं आहेत. 15 दिवसानं माझं वय झालं. सुरू झाले ऑलरेडी पाहिजे सत्र आता. पण असं का करते सरकार? का मनावर घेत नाही म्हणजे काय? 15 दिवसापासून काय विनंती आहे म्हणजे पाहिजे तर दादा प्रेस कॉन्फरन्स घ्या, काहीतरी दादा 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 अभिमन्यू पवार वाली म्हणून मागतो आम्ही, त्यांच्याकडून म्हणून बघतो. आहे ना दादा, करावं लागेल. आज तुम्ही दादा नाही, आज सगळे कामं करा, फक्त आमचं काम करा. एकदा एक्झाम झाली कोणीच काही करत नाही. दादा मार्गी लागला पाहिजे पण काहीतरी करा दादा. पण दादा अहंकार तर फिरवा लागेल. एक मिनिट थांबा. चालू सर मला 2 मिनिट चालू झाले ऑलरेडी. हॅलो हॅलो 1 मिनिट शांत राहा. आपण रात्रपासून सकाळपासून तेच प्रयत्न चालू आहे. मी काय सांगतो यार, तेच प्रयत्न चालू आहे सकाळपासून. असं नाही की तुमच्या पोरं नाही, तुमच्या पोरमध्ये हो ना दादा, रात्री पण मी तुम्ही आलाय म्हणून जरा 3 लाख पोर निवांत राहील की माणूस कसं करू शकतो. फक्त 3 लाख पोर म्हणून तुमचं विषय ठेवायची. माणूस आलाय, आपला विषय मार्गी लागू जातो. त्याला सांगतो मुद्दा काही अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही, सचिव लेवल आतमध्ये ते दादांशी बोलले. आता खाली म्हणल्यानंतर आणि आपले नियम आहे आणि विचारला जातो. त्यामुळे आता उत्तर प्रदेशशी आणि एक काम करा, आपण सामूहिक जबाबदारी पाहिजे. फक्त कायद्याच्या मार्गात आपण संविधानाचा अभ्यास तर माझी विनंती आहे अभिमन्यू पवार हे साहेबांची निकटवर्ती आहे. प्रत्येकाने अभिमन्यू पवार साहेबांना फोन करा. आम्ही म्हणून अभिमन्यू पवार करणं उत्तर प्रदेश साहेबांचं कोणाचं नाव रमेश पाटील तुम्ही अभिमन्यू पवारांना हात धुवून पाठीमागं लागा. फक्त तुम्ही त्यांच्याकडून काम होणार नाही.
सरळ सरळ अभिमन्यू पवार विरोधात आहे दादा 6 महिन्यापासून शब्द द्यायचे जगदाळे म्हणून आहे का हे सगळं पवारनी केलंय दादा हे पवारनी केलं एवढं पण बोलतो दादा आम्ही काहीच करत नाही ऐका ना आपला विषय काय आहे पेपर कोण टाकला आपला विरोधात कोण आहे समर्थन कोण आहे ही विषय नाही आपला मुद्दा काय तुम्हाला विषय बोला तर काय मुद्दा आपला जो आहे आपण काय करू शकतो बस संपल्यावर एका वर्षाच्या दहावी बारावीचं पुढच्या 10-12वीचा पेपर त्याच्यात एखादा रविवारी आता हे हात जोडून सांगतो 5 ते 3 पर्यंत दादा झोपलेले नाही परवा दिवशी विचार झाला मला हायपर का होते मला का राग येत नाही दादांचा जीव आमच्यासाठी लाख मोलाचा आहे तुम्हाला पण तो लाख हा आता माझे हात जोडून विनंती आहे आपण सामूहिक प्रयत्न करूया हा बघा दादांना तुम्ही चला म्हणला दादा तिथे यायला तयार आहे पण त्याच्याच उद्या महाराष्ट्र तुम्ही नाही बोलणार कारण तुम्ही म्हणणार दादांना मान्य करता परंतु महाराष्ट्र काय म्हणजे उद्याच्या भविष्यातल्या अधिकाऱ्यांना दादांना कळत नव्हतं का दादा कुठे घेऊन गेले आणि आयुष्य खराब केलं दादांना सगळा विचार करावा लागतो तुम्ही फक्त इमोशनल होऊ नका उद्या मला वाईट वाटत नसेल का लावूया पण नाही करू शकत आणि दादांची शिकवण काय आपल्याला ती नियमत न म्हणून माझ्या हात जोडून फक्त तुम्ही सहकार्य करा आपण आपण फक्त का पोरांना आपण आपण का नाही केलं कारण की पोरांनी आपल्या जिल्ह्याचे पेपर द्यावा दादांच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि त्यामुळे पोरं तिथे थांबतील आणि त्यांचा पेपर चुकल आणि दादांची भावना त्याच्यासाठी म्हणते आणि दादांनी म्हटले की तुम्ही पोरांनी सगळ्यांनी मिळून विश्वासात घ्या फक्त आम्ही जे सगळ्यांनी म्हणजे हे ताई होतो ते प्रियांका पवार प्रदीप बोलणे मला आता सगळ्यांची नावं माहिती आहे आम्ही बसलो होतो दादा म्हणजे सगळ्यांचे घेऊन घ्या तुम्ही पण करा आणि जे दादा म्हणजे मी खाली येतो दादांना चाललेच नाही वाजवलं दादा खाली आले तुमच्या समक्ष बोलताय मग तुम्ही फक्त काय तुम्ही शहाणपणाची भूमिका घ्या तुम्ही सांगा आपण कसं जायचं मी आता तुम्हाला सांगितलं श्रीकर परदेशांच्या म्हणजे पोरांना शहाणा नाही किंवा तुमच्या जे बीजेपीचे आमदार असतील किंवा जे कुणी असतील तुम्ही वैयक्तिक प्रयत्न करा ज्याची पुण्यामध्ये मला माहिती आहे ऐका दादावर एक मिनिट दादा माझं कंप्लीट आंदोलनाला दादा भेट द्यायला आले काही दोनच ताई माझा दादा आंदोलनाला भेट द्यायला आले आपण सगळ्या विद्यार्थ्यांनी त्यांना फोन केले काही जण म्हणते आम्ही देण्याचं मानसिक केलं त्या आकृतीला दादांची तब्येतीत नसताना दादा ही बदलून आले दादा आंदोलनाला भेट द्यायला आलेले कारण त्यांना असं सांगण्यात आलं सगळ्या विद्यार्थ्यांनी कारण पोलीस आम्हाला इथं सांगू देत पण पोलिसांनी पण सहकार्य केलं त्यांना वरिष्ठांच्या आधारे त्यामुळे पोलिसांनी सहकार्य केलं बरोबर आहे ऐका मग दादांच्या दुसरं पण आलंय का जो तो आपापल्या स्वार्थी राजकीय मतांतून पडलाय ना मग तुम्ही हा विचार करा त्याच्या पलीकडे मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही दादांना म्हणू नका दादा तुम्ही जे करा जे करायचं होतं ते दादांनी केलं ना हे म्हणलं स्पर्धा जे शिक्षक असेल टेलिग्राम ग्रुप आहे हा व्हिडिओ जर कोणी बघत हे आपण असेल लक्षात प्लीज ठेवायचं आत्ताच्या आता या व्हिडिओ ज्यांना माणुसकी सोडली ना ज्या पुढाऱ्यानं मग करायचं ए भाऊ तू मला सांग नाही तू भाषा नको बदलू दादा जर आलेच नसते तर असं नाही हो काय करायचं काय पोस्टपोनचा विषय तुला तुझं असं नाही की तू आत्ता नाही असं नको बोलू राजा काय उपयोग नाही हो आम्ही खूप मेहनत केली सर असं नाही सर त्यांच्याकडनं झाला असतं इथं कशाला आला असतो एवढा विचार तसं करते एकच नाही ते सांगतात का तुम्ही डोक्याला जमले करून ठेवले कोणा डायरेक्ट फोन करून तुम्ही बघितलं
सगळ्यांशी आपण त्यांची करायची मानसिकता आपण आणि तुम्ही जे म्हणाल ना ते पण आंदोलन पण केलं काल दिवसभर तुमचं तर परवा रात्री दादा उठली नसते मला वाटतं तुम्हाला येऊ देत नाही काल दिवसभर आपण बसलोच ना. काही काळ परीक्षेला वेळ झाला. दादा पण उद्या जर सुसाईड विषय झालं ना महाराष्ट्रात लय वाईट होईल 15 दिवस तुम्ही आम्हाला बरोबर दादा आणि पोरं फक्त दादाच्या नावावरच आलेत काल बी काल काय केलं दिवसभर आज केलं करत नाहीये मुद्दाम करत नाहीये. दादा फक्त काल एक मेसेज गेला दादा यायले तर त्याच्यावर आलेत पोरं काल तुम्ही पत्रकार परिषद घ्या आणि तुम्ही इशारा द्या. त्यांना काहीच होत नाही त्यांना ते एवढे गेंड्याचे का थडीचे झालेत त्यांना फरक पडत आणि नाही मग मी काय सांगतो काल पण तुम्ही फाडू शकता दादा एवढा आहे ह्या पोराचं आम्ही कौतुक करायचं कारण यांच्या असं झालं आमचं आडमोठं आंदोलन आहे वाटलं होईल त्या पोराचं वाटलं नाही करू शकत मी वाटलं नाही करू शकत पोरांचं बोलतो ना ते पोरं तुमचे बोलायला पोरं मुंगट जायला लागले इथंच आहे इथंच आहे तुम्ही गेले की आम्हाला वाटलं असं होतं. म्हणून आमची तळमळ नाही पण ऐका उद्या बातम्या बघून तुम्हाला पण वाईट वाटतं ऐकलं नाही रमेश दादा उद्या आन्सर की आली बातम्या बघितल्या ना तुम्हाला पण वाईट वाटतं लस कुठेतरी पकडायला लागेल तरच ते काढतील बरं का त्यांची लस आमच्या केस होऊन नाही तर काही होईल असं हे आंदोलन त्यातले फरक आहे. तुमच्या पोरावर केस 11 पोरं झोपले तर त्यांना रातभर झोप नाही माहिती आहे का केसेसच झाल्या तर हे पण आहे ना तुम्ही हे पण येईल यामध्ये मला हळूहळू आता यांना आता मी तिथं जाईल ते आमचं आंदोलन पाहिजे हो तुमच्यावर केस मला आम्ही 6 महिन्यांपासून प्रयत्न करतो 6 महिने कॉलवर घ्यायचं ना हे चुकलं मला असं होतं परीक्षा जवळ आल्यावर सांगितलं तुम्हाला 15 दिवस त्यावेळेस आपल्याला सरकारने काय आम्ही करतो उद्या करतो प्रोडक्टला 15 दिवस महिनाभर जरी सांगितलं असतं नाही काहीतरी काढला तर माझ्याकडे UPSC चा विषय रद्दी शेतकरी काय म्हणतो तेच चेअरमन येतो त्या घरात मॅडम निर्णय बदलून घेतो पण ह्या असं आलंय की तेच आहे काय म्हणले की आम्हाला त्यांचे दिवस जर आंदोलन केलं तर ते काय विषय रिअल सांगतो तुम्हाला तर सरकार बदलू शकतो मग आपण रात्रभर केलं ना जगदाळे आले होते जगदाळे सर आले होते जगदाळेंनीच फोन लावलेला गैरसमज होत असेल कदाचित माझ्यावर सगळं प्रयत्न करून झालेत सगळे पण आम्ही आणलं दादा आले नाही आले दादांचा परस्पर निर्णय घेतलाय का नाही शेवटचा प्रयत्न मला पण वाईट वाटतं रे पण कसं आहे आम्हाला तसं भावनिक कोण चालत नाही आम्हाला दोन्हीचा तुमच्या आधी आम्ही दादा आम्ही जर हट्ट धरला ना आमचा शब्द नाही ते मोठा पण कुठं हट्ट धरायचा कुठं नाही हे लक्षात घ्या आमचं वाटलं झालेलंच मला पोरांचं वाटलं नाही करायचं परीक्षेला वेळ द्यायला पाहिजे यांनी पेपर उद्या घेऊन ये ना बस नुकसान होणार आहे जर पॅनिक मुलं आहेत सर दादा जर बातमी वगैरे वाईट आली जर सभेला 20,000 मुलं येत असतील तर उद्या नुकसान म्हणून निर्णय घेतला रात्रभर झोपल्यावर सर कुठे रात्री 1 वाजता मी त्यांना बोलवून चर्चा केली सर सरासर बसून 3 पर्यंत चर्चा केली दादा 3 पर्यंत जागे होते रे 3 पर्यंत फोन करून आता त्या ग्राउंडवर पोलीस लावले आता आमचं असतं तर आम्ही गेलोच असतो
तुम्हाला घेऊन जावा आता तुमच्यावर कोणी दाखल होती पण देऊ धागे बदलता येईल दादा. येऊन देत नाही कारण की बघायला पण ते तुमच्या पोरांना घेऊन जाणं ते आमचं लागतं आम्ही नोकऱ्याला नाही लावतो आम्ही हे करतो म्हणजे आता तिथं जाणं म्हणजे पुन्हा मग मूर्खपणा होईल पुन्हा मग मूर्खपणा होईल हे पोरं तिथं पोलीस आपण चुकीचं ठरवलं. आणि पोरावर किती लागतं आमचं पाहिजे एक्झाम पुढे घ्या कुणाचं नुकसान होणार नाही मग 2 वेळा अगोदर पुढे गेलेले एक 15 दिवस एक्झाम पुढे घ्या कुणाचं नुकसान होणार नाही ह्याच्यामध्ये त्यांना मला या वहिवाडच्या नंतर पोरांनी वेळ घातला जातो. आता पोरं पॅनिक झाली. या तुझी सकाळपासून दादा आत या तुम्ही या. मौली पवार कुठला 15 दिवस महिना आधी सांगायला पाहिजे खूप मेहनती सर. पवार साहेबांनी शब्द दिल्यावर शिव साहेबांनी काय केलं जेव्हा मुंबईत भेटलं कानावर टाकून घ्यावं म्हणून जर 1 महिनाभर 15 दिवसात टाकलं असतं ना शिव साहेबांनी युट्यूबवर घेतलं त्यांनी विषय. त्यांनी हसवलं आम्हाला काय करणार सर आपल्याला असे मेसेज ते मेसेज येतात मेसेज येतात मला मुलांचे असे मेसेज मोबाईलचा मेसेज ते मेसेज येतात दाखवा दाखवा. त्यांचं असं म्हणणं आहे की परीक्षेला वेळ वाढून द्यावा हा आवाज येतोय ना स्पीकरवर टाकलाय हा तर पोरांचं म्हणणं आहे 4 तारखेची परीक्षा पुढं ढकला हा आवाज येत नाही हा बरं ते आता काय पर्याय काय ते काय विद्यार्थ्याकडे थोडं बोला त्याला माहिती त्यांच्याकडे त्याला बोलू. हॅलो 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 मुख्यमंत्र्याची होईल हॅलो हां सर नमस्कार सर मी विद्यार्थी बोलतोय सर आमचं एवढंच म्हणणं आहे सर की एकच मिनिट स्पीकर ऑन करतो सर आमचं एवढंच म्हणणं आहे की आचारसंहितेमध्ये समजा GR काढायला अडचण होत असेल ओके किंवा काही विद्यार्थ्यांमुळं काही विद्यार्थ्यांचा अन्याय होते असं जर शासनाचं म्हणणं असेल आमची विनंती एवढीच आहे दादा की जर आचारसंहिता संपल्यानंतर GR काढला तोपर्यंत परीक्षा जर थोडी काही दिवस पुढे ढकलली तर सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ना दादा जे 10,000 डावलले जात आहेत त्यांनाही न्याय होईल आणि जे हो ना दादा नाही दादा पण आता त्यामुळे वैवाडीचे मुलं डावलले जात आहेत ना दादा आम्हाला फॉर्म नाही भरता येणार दादा 20 पिलं इथे फॉर्म भरलेले नाहीत दादा आम्ही साहेब एक्झाम झाल्यानंतर फॉर्म कसा भरता येईल परत सांगा बरं हे जर परीक्षा देता येत नसेल तर कसं होईल सांगायला झाल्यानंतर कसा करता येईल ना दादा विनंती एवढीच आहे 10 दिवसाचा वेळ द्या सर आम्ही विनंती आहे आणि सर सर्वत्र संभाजीनगर वर्धा अमरावतीला सर्वत्र विद्यार्थी हॅलो ऐका ना मी स्पीकरवर काढला आहे ऐका ना मला वाटतं जरा तुम्ही साहेबाकडे घेता मी बोलणार आहे हां 20 पिलं पण सांगा एक जणांना कार्यक्रम संपल्यावर हां हां
लावा बरं तर ते बघू तर आम्ही नंतर फक्त साहेबाला फक्त शांत नाही पोरांना बोलू नका. मी दिलेला मोबाईल कुठे सोमनाथ सर त्यांना दृष्टिकोन द्या किती मोबाईल वापरतो त्याच्यावर समाधानी आपलं. हो हो चालतंय. फक्त आता एकी ठेवा. तुम्ही सगळ्या पोरांना आव्हान करा. आता तुम्ही आत्महत्या करू नका, वाईट करू नका, तरी काय होत नसतो. आपण संपत होतो तो संपल का? काय करू? तो संपल का? हे सोमनाथ मोबाईल दिलेला कुठे ते 2-3 लाख 5 लाख एखाद्याचं लेकरूचा जीव गेल्यावर मुख्यमंत्री होणार आहे. मग कशाला जीव देतात ते आव्हान तर करा ना. पण दादा पोर आहेत पॅनिक मोड मध्ये. आपण कोणाला सांगणार? जाहिरात लेट झाली. आचारसंहितेत जी आर निघाली लाडक्या बहिणीचे पैसे कसे देता येतात? पाटेचा शपथविधी होत होता. सगळं माहिती आहे. फक्त आपल्याला बोलता येत नाही. हाताखाली सरकार 10 दिवसांचा वेळ द्या. योग्य मागणी करा या तुमच्या समक्ष विचारते. आणि तुम्ही पण ऐका. आणि फक्त तुमच्यासाठी दादा बोलतील. दादा फक्त या कुणाला पाणी लावत नाही दादा. साहेबांना 10 दिवसांचा वेळ द्या. नंतर जी आर काढा. नंतर काही अडचण 10 दिवसानंतर एक्झाम घेतली काही फरक पडत नाही दादा. पण आता सांगतो दादा बोलले तुमच्यासाठी. दादा कधीच बोलत नाही. दादा बोलले आणि तरी पण त्यांना नाही ऐकलं तर शेवटी आपल्या तुमच्या समोर दादा कधी ऍक्च्युली खरं सांगतो. दादा त्याच्यासमोर फक्त आता दादांना युरोपाला मीटिंग जास्त खाली येऊन बोलतील. तुमच्या समोर स्पीकरवर बोलतील. दादा त्याला बोलत नाही आपल्याला माहित आहे. कारण ऑल महाराष्ट्र आंदोलन चालू आहे. इथेच नाही. एक तुकडा पाडू याचं काय? नाहीच म्हणजे तर शेवट थोड्या वेळाने घेऊन जाणार. 8-9 राज्यामध्ये आंदोलन चालू आहे. तोपर्यंत 25 ते 30,000 तुम्ही दादाला पुढची घ्या एक तिकडनं आणि असं द्या. चला जरा एक साईड खुर्ची आणली का? ऐका ना आता पुढची खुर्ची लावू दे पहिले. फोटो नंतर माग ठेवा. खुर्ची लावू दे जरा एक साईड.